नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, नंबर्स राईट, ह्या नंबर्समध्ये आपल्याला दोन प्रकारचे नंबर्स बघायचे आहेत. एक आहे तुमचा कार्डिनल नंबर आणि एक आहे तुमचा ऑर्डिनल नंबर. आता कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर काय असतात चला तर बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्डिनल नंबर्स मीन्स ज्या नंबरवर आपल्याला काय समजतं, क्वांटिटी समजते. ओके, the cardinals are the numbers that say how many of the something there are, such as 1 2 3 4 5 6 7 etc. Okay, so they are numbers denoting the quantity. जे नंबर आपल्याला क्वांटिटी दाखवतात किंवा एखादी गोष्ट किती आहे हे आपल्याला दाखवतात, 1 2 3 4. ओके, त्याला म्हणतात कार्डिनल नंबर्स. ठीक आहे. ऑर्डिनल नंबर्स मीन्स व्हॉट? ऑर्डिनल नंबर्स आर दी नंबर्स that tell us the position, okay, of something in a series. म्हणजे एखाद्या थिंगची पोझिशन काय एखाद्या सिरीजमध्ये किंवा क्यूमध्ये, बरोबर. जसं की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ एक्सेट्रा याला म्हणतात ऑर्डिनल नंबर्स. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत, हे थोडं सगळ्यांनी बघून घ्या, इम्पॉर्टंट आहे. बघा, 1 त्याला 1 काय आहे? कार्डिनल नंबर आहे. तर ऑर्डिनल नंबर काय होतो? फर्स्ट. 2 साठी सेकंड, 3 साठी थर्ड, 4 साठी फोर्थ, 5 साठी फिफ्थ. बघा, FIV आहे तर काय झालं? फिफ्थ झाला. ठीक आहे. 6 साठी सिक्स्थ, 7 साठी सेवन्थ, 8 साठी एट्थ, 9 साठी नाईन्थ. ठीक आहे. बघा, 9 NINE आहे, इथं काय NINTH, नाईन्थ. सो ऑप्शन, हे ऑप्शन म्हणतोय, हे स्पेलिंग लक्षात ठेवा. 10 टेन्थ, 11 11th, 12 12th. हे बघा, 12 कार्डिनल नंबर असेल तर ऑर्डिनल नंबर काय होईल? 12th. इथं F आहे त्याच्यामध्ये, हे स्पेलिंग इम्पॉर्टंट व्हा, राईट. स्पेलिंग पण इम्पॉर्टंट आहे. 12th. ठीक आहे. 13 साठी 13th, 14 साठी 14th, 15 साठी 15th, 16 साठी 16th, 17 साठी 17th, 18 साठी 18th, 19 साठी 19th, 20 साठी 20th, 21. बघा, 20 आहे की नाही, इथे Y आहे, तर Yला रिमूव्ह करायचं, त्या जागी I घ्यायचा आणि ETH लावायचं बघा एंडला. ठीक आहे. 20 साठी 20th, 21 साठी 21st, 30 साठी 30th. बघा, Yचा I झाला आणि ETH लावलं आपण. 90चं काय होईल? 90th. ओके. 100चं आहे 100th, 1000चं 1000. ठीक आहे. तर हे सगळ्यांनी काय करायचं, तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला, आता जातोय आपण डायरेक्टली आपल्या ऑप्शनकडे, क्वेश्चनकडे. द ऑर्डिनल नंबर फॉर 90. ओके. सो 90ची स्पेलिंग काय असते तुम्हाला माहीत आहे. ओके. 90 NINETY. सो Yला रिमूव्ह करायचं आणि TETH लावायचं. सो 90th. सो ऑप्शन 2 करेक्ट येतं इथं. ठीक आहे, राईट. ऑर्डिनल नंबर आहे 12. सो 12 साठी काय येतं? 12th येतं. ऑप्शन 3 करेक्ट येतं. आताच आपण रीड केलं होतं, राईट. 12th. त्यानंतर ऑर्डिनल नंबर फॉर 5. 5 साठी काय येतं? 5th. ओके. सो ऑप्शन 4 करेक्ट येतं तुमचं. ऑर्डिनल नंबर फॉर 2. 2 साठी काय येतं? सेकंड येतं, राईट. ऑर्डिनल नंबर फॉर 9. 9 साठी काय येतं? नाईन्थ. E ट्रेंडिंगला येत नाही, हा रिमूव्ह करायचा. NINTH, नाईन्थ. ऑप्शन 2 करेक्ट आहे तुमचं इथं, राईट. त्यानंतर बघा, चूज द करेक्ट पेअर ऑफ कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स. सो 11 आहे तर इथं 11 पाहिजे, म्हणजे इनकरेक्ट आहे. ओके. हे बघा, 14 आपण असं लिहित नाही, FOUR असतं, बरोबर ना, हे पण इनकरेक्ट आहे. 50 बरोबर, तर Y रिमूव्ह केला, 50th, हे करेक्ट आहे. ठीक आहे. आणि 40 इथं Hची गरज नाही आहे, तर हे पण इनकरेक्ट आहे तुमचं. ठीक आहे. स्पेलिंग इम्पॉर्टंट आहे. अँड 2 मध्ये जर बघितलं तर 79, तर 79th करेक्ट आहे, हेच करेक्ट आहे. ओके. मग बाकीचे तुमचे काय असतील? इनकरेक्ट असतील. चला, नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय. थर्ड क्वेश्चन आहे,
इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. चला बघा याच्यामध्ये, आय वॉज 17th in the queue. Salil, who was the 2 place behind me, so 18 19th in the queue. So ऑप्शन 2 करेक्ट येतं इथं. ठीक आहे. जून इज, आता जून कुठला मंथ आहे रे? ओके, जून जो आहे तुमचा 6th मंथ आहे ऑफ द इयर. ओके, चला. माय बर्थडे फॉल्स ऑन दी, बघा, डे ऑफ द मार्च. सो 28 नाही, 28th पाहिजे. हे पण येत नाही, इथं वाय येत नाही, आय येतो. सो 28th ऑप्शन 4 इज करेक्ट, राईट. आणि हे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या सगळ्यांना होमवर्क आहेत. सगळ्यांनी 2 क्वेश्चन सॉल्व करा. ठीक आहे, चला थांबूया.